आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट आहे, की हे जे शिक्षक मतदारसंघ आहेत, याच्यामध्ये शिक्षक संघटना उतरतात. राजकीय पक्ष कधी थेटपणे उतरत नव्हते. तर यंदाच्या निवडणुकीमध्ये तसं काही वेगळं होईल असं तुम्हाला वाटतंय का? राजकीय पक्ष उतरत नव्हते हा इतिहास आहे. हं, खूप म्हणजे खरं तर त्यांनी सुद्धा तो त्यांचा बुद्धिवाद मानूया, त्यांचं ते चांगुलपणा मानूया राजकीय हं. पक्षांचा, की शिक्षकांना हा मतदारसंघ शिक्षकांसाठी सोडला आणि तो शांत होते. पण सर हे बदललंय चित्र साधारणपणे 2014ला माझ्याच इलेक्शनमध्ये पहिल्यांदा मी ते फेस केलंय. बरं, पक्ष डायरेक्ट एबी फॉर्म देऊन बरं. उमेदवार द्यायला लागले आहेत अच्छा. दुर्दैवानं. द्यायलाही काही हरकत नाही. त्यांनी तो कोटीचा उमेदवार देऊन तो शिक्षणातल्या चळवळीतला काम करणारा दिला पाहिजे. पण तो तसा दिला जात नाही. शिक्षक नसलेली लोक हं. याच्यामध्ये ते राजकीय पक्ष देत आहेत आणि त्यांची सोय ते बघण्याचा प्रयत्न करतायत. शिक्षण तुम्ही सांगितलं शाळेतला तास मला विचारला. सर हे 36 तासाचे वेळापत्रक, स्वाध्याय, पालक, त्यांच्याशी चर्चा ह्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत हं, त्याच्यामध्ये हं. आणि त्या सर माहीतच नसल्यामुळे तिथं निवडून गेलेल्या व्यक्तीला ते जे मांडतायत ना ते लमसम प्रश्न मांडावेत अशा पद्धतीने मांडतायत. स्पेसिफिक जर शिक्षण. मांडलं हं, तर ते सुटू शकतात आणि हं, ते मांडू शकत नाहीत दुर्दैवानं. त्याचं कारण आहे या क्षेत्रातले ते नसतात हं. आणि ते क्षेत्रातले असला पाहिजे. राजकीय पक्षाने एवढं काम करावं अशी माझी विनंती राहील अच्छा. तुमच्या माध्यमातून, कारण तुम्ही हा नक्की सीएम साहेबांच्या पर्यंत विषय मी मांडतो तो जाणार आहे. ओके. पण उद्या अं, जर तुम्हालाच अशी ऑफर आली कोणत्या हा, पक्षाकडनं, हा. तर तुम्ही ती ऑफर स्वीकारणार का? मी सांगतो ना, मी हे सांगतो की त्यांनी सुद्धा माणूस जो निवडताय त्यांना तो राईट आहे, राजकीय पक्षांना राईट आहे, त्यांनी निवडावा, शिक्षक निवडावा अशी माझीच विनंती त्यांना राहील. कोण अच्छा. पण असू द्या, दत्तात्रय सावंत अगर कुणीही असू द्या, पण तो माणूस शिक्षक का असावा त्याला ते वास्तव तळातली माहिती आहे, हं. तो तुमच्यापर्यंत नीट मांडेल आणि नीट मांडल्यामुळे लवकर प्रश्न सुटेल. ओके. एकच प्रश्न आम्ही किती काळ मांडतोय आणि त्याचे सोल्युशनच निघत नाहीत, या कारणांच्या शोधात जातो त्यावेळेला आम्हाला मांडताना कुठं मग कमी आम्ही पडतो का असा प्रश्न निर्माण शिक्षकांच्या मनात सर्वदूर होतोय. हं. म्हणून माझी विनंती राहील राजकीय पक्षांना, तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही निवडणुका खात्रीने ह्यात सुद्धा लढताय, आता तुम्ही थांबणार नाही याची खात्री आहे मला. पण तुम्ही शिक्षक उमेदवार म्हणून निवडा आणि मग तो शिक्षक जिंकला तर मला सुद्धा आनंद होईल. याच्यामध्ये 2 गोष्टी आणखीन ज्या मला वाटतं तुमच्याकडनं त्या मला जाणून घ्यायच्या आहेत, की हे जे खाजगी शाळांचं पेव तर ग्रामीण भागामध्ये देखील पोहोचलेलं आहे. हं. तुम्ही ज्या विनाअनुदानित, अनुदानित शिक्षकांसाठी भांडताय. हं. आता हे खाजगी शाळा तर वेगळेच गौडबंगाल आहे. मोठमोठे कंपन्यांचे ग्रुप आता या शिक्षण क्षेत्रामध्ये आलेले आहेत. तर तुम्ही ज्या 2014 ते 20 या कालावधीत ज्या समस्या मांडत होत्या, त्यांचं स्वरूप आता बदललेलं आहे का? त्या जे खाजगी शाळांमधले शिक्षक हे तुमच्या म्हणजे तुमचे मतदार होऊ शकतात का? आणि त्यांच्या समस्या या तुमच्या समस्या म्हणून तुम्ही विधान परिषद त्या मांडणार का? दोन याच्यात क्वेश्चन निर्माण झालेत. हं, नंबर एक, सर्वदूर शिक्षण पसरावं म्हणून आपल्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वाने केलेली आजपर्यंतची कामं, त्यामुळे हं, पोचलेलं गावगाड्यामधलं शिक्षण आणि ती व्यवस्था टिकली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे, हं. ही सगळ्यांची आपली मतं. पण सध्या पालकांचा दृष्टिकोन हा तुम्ही सांगताय त्या इंग्रजी माध्यमाच्या आणि वेगवेगळ्या मंडळांच्या, हं. मग ते IB पर्यंत, CBSE पर्यंत, त्याच्याही पुढे जाऊन केम्ब्रिज विद्यापीठाच्या शाळा, ते बिर्ला ग्रुपच्या शाळा, तुमच्या पोद्दार इंटरनॅशनलच्या स्कूलच्या शाळा, ह्या सगळ्या जे वाढतायत हे काय म्हणजे व्यवस्था तिथं निर्माण करतायत, पण त्या व्यवस्थेला सोबत देणारी माणसं काही कुठली बाहेरची नाहीयेत. ती शेवटी तुमच्या माझ्या घरातली, त्यांची लाईफस्टाईल बदलली आहे आणि त्यामुळे ती त्यांना सोबत देत आहेत. त्यामुळं तिथं शिकवणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न हा तुम्ही सांगताय तसा वेगळा नक्की राहणार आहे. कारण ह्या सगळ्या आजपर्यंतच्या सेवेत आलेल्या बांधवांच्या साठीचे ऍक्ट वेगळे आहेत आणि त्यांच्यासाठीचा ऍक्टच वेगळा आहे. त्याच्यामुळं प्रश्नाचं स्वरूप बदलणार आहे आणि मला तर वाटतं त्यांच्या प्रश्नाचं स्वरूप यांच्यापेक्षा मोठं 10 असेल. कारण शेवटी सरकार यांच्यासाठी बांधील आहे. ते चालढकल करतंय, ते लबाडी करतंय. त्यांना जागेवर आणणं सोपं आहे, कायदा आहे मला सोपा माझ्या हातात घेऊन, म्हणजे विनाअनुदानित हा शिक्षकांसाठीच आहे. हा हं. त्यांच्यासाठी कायदा मी लावून त्यांच्या पाठीमागे लागतोय. पण यांच्यासाठी मात्र, ह्या शिक्षकांच्या साठी मात्र सेल्फ फायनान्स हा जो कायदा आहे, हा कायदाच मुळात त्या संस्थेला, तिथल्या व्यवस्थेला पोषक आहे. तिथल्या शिक्षकांच्यासाठीचा किती पोषक आहे हा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तरात जात असताना स्ट्रगल मोठा करावा लागेल भविष्यात, असा विषय आहे आणि तो विषय येणारच आहे. कारण शेवटी तुम्ही
काम ज्यांच्याकडून करून घेतात त्यांना जर योग्य दाम देणार नसाल तर तो शेवटी क्रांती म्हणून तो विषय पुढे येईल. दत्तात्रय सावंत असेल नसेल पण कोणतरी तिथं निर्माण नक्की होईल आणि 100% हा लढा भविष्यात तुम्ही सुद्धा लढताना बघाल.